आमचे कडक नियम इथे आम्ही मंचाच्या डावीकडे डिस्प्ले केलेले आहेत. कृपया त्याचं वाचन व्हावं आणि त्याची अंमलबजावणी कोणालाही न विचारता केली जाईल ह्याची आपण नोंद घ्यायची आहे. अतिशय चांगली अशी स्पर्धा आहे. त्यामध्ये कुठेही गालबोट लागू नये अशी तमाम क्रीडा रसिकांची व आमची इच्छा आहे. परंतु आपलं ह्याच्यात सहकार्य असणं गरजेचं आहे. कृपया आपल्या सहकार्याची अपेक्षा पंचांनी दोन्ही संघाशी एकदा बोलून आपला निर्णय कळवायचा आहे. इमिजिएट दिलेल्या वेळाप्रमाणे सामना चालू करणं आवश्यक आहे. ह्यानंतर होणारे क्वार्टर फायनल जे कोण क्वार्टर फायनलिस्ट असतील त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो की आपण दिलेल्या वेळेवर आपण उपस्थित राहायचं आहे. कृपया आपल्या सहकार्याची अपेक्षा. आमच्या ग्रामपंचायत उमरोळीचे सर्व सन्माननीय सरपंच उपसरपंच सन्माननीय सर्व सदस्य इथे साईग्राम विकास मंडळच्या पॅव्हिलियनमध्ये उपस्थित झालेले आहेत. साईग्राम विकास मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण काय प्रॉब्लेम असेल ते सांगायचं आहे. पंच बाकी सामना चालू करावा प्लीज. आपले या टुर्नामेंटसाठी ज्यांनी विशेष आम्हाला हातभार लावलेला आहे त्या दानशूर दात्यांची आम्ही थोडेसे एक वाचन करतोय. विराज कन्स्ट्रक्शन, कल्पेश पाटील, महावीर बिल्डर्स, पारसनाथ बिल्डर्स, विधाता डेव्हलपर्स, मान्य श्री हेमंत मोरे, आयडियल कन्स्ट्रक्शन, सद्गुरू डेव्हलपर्स, आर्लेक्स केमिकल्स, बेटा फोर्स सर्व्हिस पालघर, श्री संजीवजी संखे, श्री विजयजी राऊत, श्री वैभव एंटरप्राइजेस, मेसर प्रफुल्ल त्रिवेदी, राहुल नाईक, तेजू श्रेष्ठ, आदेश्वर कन्स्ट्रक्शन व क्लासिक प्रोडक्टचे मान्य श्री महेश पाटील या सर्वांचं आम्ही आभार मानतो. तसंच खास करून या स्पर्धेसाठी 5 दिवस ज्या खेळाडूंची भोजनाची सोय केलेली आहे ते आमच्या साईग्राम विकास मंडळाचे विद्यमान सदस्य मान्य श्री उपेंद्र पाटील यांच्यातर्फे स्पॉन्सर केलेलं आहे मंडळाच्या वतीने. त्यांचंही मी आभार मानतो. आणि हे जे स्टेज बनवलेलं आहे त्या स्टेजला रंगरंगोटीचं काम आपल्या गावातील श्री कल्पेश आर्टचे मालक कल्पेश पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं आहे ग्राम विकास मंडळाच्या वतीने. त्यांचे मी आभार मानतो. आणि भोजनाचा कार्यक्रम जे हाताळत आहेत ते आपल्या साईग्राम विकास मंडळाच्या सदस्य सौ प्रमिला पाटील व आपल्या गावच्या गायत्री महिला मंडळाचे सर्व महिला प्रतिनिधी यांचं सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. दरम्यान आपण पुनश्च जातोय सामन्याकडे. संतोष पाटील. तर नक्कीच सामना सुरू होण्यापूर्वी मात्र एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी येणे गरजेचं आहे. आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होताना 2 बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे पाहिलं तर बॅकबर्ड सफाळे तर दुसरीकडे पाहायला मिळतोय तर सावली 11 टेंबडे. सावली 11 टेंबडे संघाचा जर विचार केला तर या संघामध्ये 3 मात्र पॅकर्स आपल्याला पाहायला मिळतील. सुमित ढेकळे, शाहीद शेख आणि मॅकमिलन भाईंदर या गावातील आपल्याला या तालुक्यातील पाहायला मिळतोय. पहिला चेंडू शाहीद शेख अप्रतिम मात्र हुक करणं आणि चेंडू निघून जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. पहिला चौकार मात्र सुरेख सुरुवात करताना पाहायला मिळतोय. किरण गोलंदाजी मार्कवर मात्र पाहायला मिळाला. निखिल बागुल जिथे कुठे असतील तर एक विनंती आहे. निखिल बागुल जर असतील तर या ठिकाणी खेळाडू कक्ष आहे त्या ठिकाणी यायचं आहे. निखिल बागुल. शाहीद शेख आपण पाहतोय सुरुवात
आलेलं आहे. शाहिद शेख आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर दुसरा चेंडू किरण यांचा. हो 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 अप्रतिम. या ठिकाणी चेंडू निघून जाईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मात्र वन बाउन्स 4 धावांसाठी. अप्रतिम. 2 चेंडूवर लगातार 2 चौकार. शाहिद शेख याची ओळख आहे नक्कीच मित्रांनो. जेव्हा जेव्हा आपण विनर्स कडून खेळताना पाहायला मिळतोय शाहिद शेख मात्र स्ट्रायकर फलंदाज म्हणून ओळखले जातात. आणि स्ट्रायकर फलंदाज कसा असावा तर नक्कीच आपण पाहतोय इन्फॉर्म बॅट्समन शाहिद शेख सारखा असावा. नक्कीच अजूनपर्यंत जर पाहिलं तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुमित देखले सुद्धा आहे. आणि सुमित देखले मात्र शाहिद शेखच्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच पुन्हा एकदा हा चेंडू पडल्यानंतर अप्रतिम. आता मात्र चेंडू चांगला आहे. लेंथ चांगली आहे. लाईन देखील आपल्याला पाहायला मिळतोय अप्रतिम. किरण गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. किरण याचा विचार केला तर मागच्या दिवसामध्ये या टुर्नामेंट मध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी साकारली आहे किरण या गोलंदाजीने. ब्लॅकबर्ड सफाळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. शाहिद शेख पुन्हा एकदा. आता मात्र पॉइंट रिजन मध्ये चेंडू टळवला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र रिस्क घेतली नाहीये. कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4. आपण पाहतोय 2 चेंडूवर 2 चौकार मारल्यानंतर 2 सलग डॉट चेंडू येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा कमबॅक होईल का गोलंदाजाकडून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पंचांकडे थोडस वळून पाहिलं होतं गोलंदाज किरण यांनी. मात्र पंच दर्शवत आहेत की लेग बाईटच्या रूपाने ही एक धाव मिळेल. आता मात्र 6 चेंडूवर 6 षटकार मारणारा हा खेळाडू सुमित ढेकले ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. आज मात्र या मैदानावर सुमित ढेकले यांची खेळी बहरली जाईल का. नक्कीच अनेक प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील हा प्रश्न आहे की सुमित मात्र आपली खेळी जो उत्तम दर्जा आहे तो मात्र या मैदानावर दाखवलं जाईल का. किरण मात्र थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत कारण आपण पाहतोय डावखुरी हाताचा फलंदाज आहे. डावखुरी हाताचा फलंदाजाचा जर विचार केला तर नक्कीच हा मैदान ऍडव्हान्टेज आहे डावखुरी हाताच्या फलंदाजाला. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कुठेतरी उंचावर चेंडू हवेत होता. फील्ड करेपर्यंत चेंडू निघून जाईल सरळ 4 धावेनी. धावसंख्या जर पाहिली जाते पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपला जातोय. 13 धावा स्कोरबोर्ड वर लागल्या जात आहेत. तर नक्कीच जसं दुसरं षटक चालू होईल आपल्या सोबत माझे साथी कमेंटेटर भरत मोरे सोबत जोडले जातील. तोवर जाऊया एक छोटीशी धून ऐकूया आणि पुणे मैदानाच्या आतमध्ये डीजे. धन्यवाद संतोष. पुन्हा एकदा आपल्या आता जे कोणी खेळाडू उपस्थित झाले असतील त्यांनी नोंद घ्यायची आहे. आपल्या आजच्या जे क्वार्टर फायनल सेमीफायनलचे जे काही मॅचेस आहेत त्यांच्या संदर्भात सर्व नियमावली आपल्या स्टेजच्या डावीकडे आम्ही डिस्प्ले केलेली आहेत, प्रकाशित केलेली आहेत. कृपया त्या खेळाडूंनी त्या सर्व नियमांची आपण नोंद करून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे फॉलोसुद्धा करायचे आहेत. आपणाला सर्वांना विनंती आहे, वेळेचं बंधन आपल्याला सर्वांना पाळायचं आहे. आणि साई ग्राम विकास मंडळ या स्पर्धेचं 10वं वर्ष आणि यशस्वीरित्या हे या स्पर्धेचं आयोजन दरवर्षीप्रमाणे इथे केलं जातं. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू सर. थँक्यू संतोष पाटील. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सज्ज होणार आहेत मनोज. पहिले षटक आपण पाहिलं एकंदरीत 13 धावांचं आणि या 13 धावांमध्ये काय घडलं एकंदरीत आपण पाहिलं. साईच्या बॅटमधून 2 चौकार, सुमितच्या बॅटमधून 1 चौकार पाहायला मिळाला आणि 13 धावा या पहिल्या षटकामध्ये अक्षरशः कुठून काढल्या जातात. आणि मात्र या ठिकाणी दुसऱ्या षटकाची काय कहाणी असेल ती मात्र आपल्या समोर येताना पाहायला मिळेल. राजनंदिनी चषक 2020 ही स्पर्धा वेस्ट बंगालमध्ये पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये इम्रोज खान याच्या विरुद्ध आक्रमण केला खड फलंदाज नॉन स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा सुरक्षितपणे खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र स्टेप आउटून खेळला गेला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण येतोय. कोणती धाव नसेल. एक चांगला कमबॅक म्हणता येईल कारण एकंदरीत 3 चौकार मागच्या षटकामध्ये आपण पाहिले. आणि दुसरं षटक या ठिकाणी कशा प्रकारे हाताळायला हवं, कशा प्रकारचा दबाव असेल त्या दबावाला झुगारून या ठिकाणी गोलंदाजी करावी लागणार आहे. तशी गोलंदाजी या ठिकाणी करत असताना गोलंदाज पाहायला मिळतात. आता मात्र सुरक्षितपणे खेळून काढला. चेंडू मिडॉन चढ करून जातोय. चेंडू सरळ सीमारेच्या पार. चौकार. डीजे.
धन्यवाद. नक्कीच एक चौकार येतोय ज्या प्रकारचं पाहिलं होतं मिड ऑफचं क्षेत्ररक्षक बिलकुल 38 सर्कलच्या आतमध्ये होता. त्यानंतर एक संधी होती ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, चेंडूला मात्र भिरकावून देणं गरजेचं होतं आणि त्याच संधीचं सोनं करत असताना या ठिकाणी शाहिद शेख पाहायला मिळतो. 4 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत. चेंडू बाहेर गेल्यानंतर प्रेक्षकांना फक्त कॉल करा, तिथून चेंडू आपोआप येणार आहे. पुन्हा एकदा सुरेखपणे घेऊन काढला चेंडू, चेंडू मात्र ऑन साईडला बिरकावून त्याला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नव्हता. चेंडू मात्र जात होता तत्पूर्वी क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. एकंदरीत या 2 धावा आपल्या संघासाठी वाचवताना दोन्ही क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. या 2 धावांशी आपण पाहतो एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावांवरती. एक चांगलं षटक, पहिलं षटक आपण पाहिलं 13 धावांचं. तदनंतर आपण पाहतोय ज्या प्रकारची सुरुवात शाहिदने केली दुसऱ्या षटकाची, चौकार एक त्याच्या बॅटमधून आला. तदनंतर डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला मारलेला चेंडू 2 धावांसाठी गेला. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवर सज्ज होत असताना अप्रतिम चेंडू, मॅग्निफिसंट डिलिव्हरी होती आणि त्या चेंडूवरती मात्र कोणतं उत्तर नव्हतं शाहिद शेख यांच्याकडे आणि म्हणूनच एक सन्मानजनक स्थितीमध्ये खेळत असणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव येत असताना. नक्कीच विचारविनिमय केला जाणार आहे, कारण ज्या प्रकारचं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे थोडंसं गायडन्स देणं गरजेचं आहे, कारण एक चौकार आला, नंतर 2 धावा आल्यात आणि नंतर चांगला कमबॅक सुद्धा गोलंदाज करतोय आणि म्हणून या ठिकाणी चर्चा होणं गरजेची होती आणि ती चर्चेसाठी पुढे येत असताना सुमित ढेकळे यांना आपण पाहिलं. पुन्हा एकदा गोलंदाज हा चेंडू मात्र एक सुरेख पद्धत चेंडू, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळते आणि ती गती मात्र बीट करत असताना शाहिदला पाहायला मिळते. अजून एक निर्धाव चेंडू येतोय आणि या निर्धाव चेंडूची आपण कहाणी पाहत असताना एकंदरीत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 धावांवरती धावसंख्या स्थिरावली. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल या दुसऱ्या षटकामधील. काय कहाणी असेल त्या दुसऱ्या शेवटच्या चेंडूवरती ती मात्र आपण पाहणार. एका बाजूला आहे सुमित, दुसऱ्या बाजूला आहे शाहिद. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सुरेखपणे घेऊन काढला चेंडू, पुन्हा एकदा बॅटची टॉप घेतोय, चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी होत असताना शाहिद बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जात असताना आपण पाहतोय अनिकेत राऊत, अजून एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वामधील आणि सातत्यानं अनेक वेळा खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन आहे. सँडी एस पी असेल, त्यानंतर RCC दांडी असेल, या संघाच्या माध्यमातून करत असताना पाहायला मिळाला खेळाडू आपण पाहतोय आणि आता मात्र वन डाऊनच्या रूपाने येताना पाहायला मिळतोय. आपल्यातून फलंदाजीचं दर्शन याने अनेक सामन्यांमध्ये घडवलं, अनेक स्पर्धांमध्ये घडवलंय, परंतु ही स्पर्धा पुन्हा एकदा त्याच्यासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म, एक सुवर्ण संधी अजून एक घेऊन येते. आपल्याला एक वेगळा दुजोरा देण्यासाठी, आपल्या फलंदाजीला या ठिकाणी ओपन करून देण्यासाठी म्हणून बढोतरी मिळते, प्रमोशन मिळते आणि वन डाऊनच्या रूपाने या ठिकाणी अनिकेत राऊत येताना पाहायला मिळतोय. 2 षटकाची समाप्ती या ठिकाणी पाहायला मिळाली. त्यानंतर निखिल या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. तिसरं षटक वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येत असताना निखिल आपणास पाहायच म्हणजे डावखुरा गोलंदाज आहे, मात्र काय कहाणी असेल समोर डावखुरा फलंदाज सुद्धा आहे. एकंदरीत 2 षटकांची आपण कहाणी पाहिली. पहिल्या षटकामध्ये आले 13 धावा, त्यानंतर आले 6 धावा आणि 1 गडी तंबूच्या आसरात जाताना निखिल बागुल या ठिकाणी येताना पाहायला मिळतं. द मॅन फ्रॉम वाडा, अप्रतिम दर्जाचा खेळाच्या माध्यमातून सातत्याने होताना पाहायला मिळतं. 2017ची ती स्पर्धा मला आठवते, ज्या वेळेला एकता चषक चांदीत या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये सत्यनारायण कोपरी या संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. या गोलंदाजाने बहारदार कामगिरी दाखवली. ते आता मात्र शेकपत्नी घेऊन काढला, चेंडू मात्र जातोय त्या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रामध्ये सिंगल धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करत असताना सुमित ढेकळे या ठिकाणी पाहायला मिळते. स्कोअर बोर्ड हलता ठेवण्याची गरज होती आणि तो हलता ठेवण्याचा सातत्यानं या ठिकाणी सुमित ढेकळे प्रयत्न करताना पाहायला मिळते. 2 धावा आल्या. निखिल बागुल पुढची कहाणी काय रचणार ते मात्र आपल्याला पाहावयास मिळणार आहे. प्रतिम दर्जाचा खेळाडू आहे, सातत्याने चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. गोलंदाजीच्या माध्यमातून तो निखिल बागुल आता मात्र सुरेखपणे घेऊन काढला चेंडू ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी क्षेत्ररक्षित करतोय. एकच धाव असेल, कारण ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता त्या ठिकाणी मात्र चेंडू जाऊन त्याच्या हातामध्ये विसावतोय आणि म्हणूनच ही सिंगल धाव सुमितच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळते.
एकंदरीत 2 चेंडूचा खेळ 22 धावा स्कोरबोर्ड इथे पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती आली 1 धाव आणि त्यानंतर स्ट्राईक एंडवरती अनिकेत राऊत. नक्कीच आपण पाहतोय ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे गोलंदाजाने ज्या प्रकारची गोलंदाजी करायची आहे त्या गोलंदाजीला साजेच असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी असताना पाहायला मिळते. एकंदरीत आपण पाहतो युवरचना कशा प्रकारची आहे. शॉर्ट फाईन लेग थर्ड मॅन आता मात्र वरचा पटका मारण्याचा प्रयत्न फर्स्ट लाय थोडासा मिस टाइम स्ट्रोक खोल टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. अनिकेतची बॅट थोडीशी जलद गतीने पुढे आली. तदनंतर आपण पाहतोय वेस्टरक्षच्या हातामध्ये चेंडू विसावताना. तर एकंदरीत आपण पाहत होतो फील्ड प्लेसमेंट कशा प्रकारची आहे. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग आपला पाहायला मिळते. गैरमध्ये क्षेत्र पाहायला मिळतोय. तदनंतर शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा रिवाचा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खात्यामध्ये जाताना पाहायला मिळते. सिंगल धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते आणि सिंगलने मात्र या ठिकाणी धावफलकाला गती प्राप्त होत असताना एकंदरीत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 23 धावा. तिसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आलेल्या त्या 13 धावा, तदनंतर आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या 6 धावा आणि तदनंतर हे तिसरं षटक मार्गस्थ असताना एकंदरीत 23 धावा आपण स्कोरबोर्ड येताना पाहायला मिळतात. एकंदरीत 23 धावांनंतरची कहाणी काय आहे तर शाहिद माघारी परतलाय. या ठिकाणी गोलंदाज एक चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा निखिल पागुल यांचा हा चेंडू मात्र सरळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू वाली येतोय. झेल होते का तर झेल होणार नाही. चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार. सुमित टेके ब्रँडेड षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार मात्र या ठिकाणी सुमितच्या बॅट मधून होतोय. मोमेंटम बिलकुल फलंदाजीच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. मित्रांनो पाहिलं होतं एक पुढील टप्पा या ठिकाणी पाहायला मिळत होता कारण सातत्याने शॉर्ट ऑफ लेंथ गोलंदाजी होत होती. चेंडू टप्पावल्यानंतर खाली राहत होता. गती जास्त होती. आता मात्र थोडंसं आमंत्रण दिलं गेलं आणि त्या आमंत्रणाला स्वीकारत असताना सुमितनं सरळ चेंडू भिरकावून दिला लॉंगन सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. आता तर पुन्हा एकदा त्याच प्रकारची संधी होती. स्टँड अँड डिलिव्हर मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. नक्कीच मित्रांनो 35 धावा स्कोरबोर्ड इथे पाहायला मिळतात. एकंदरीत आपण पाहतोय तिसऱ्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होताना पाहायला मिळते. एकही अवांतरित धाव हातात नसताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा, तंदा दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव, तिसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू, त्यानंतर सिंगल धाव अनिकेतच्या बॅटमधून आली आणि शेवटच्या 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. 35 धावा या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय निखिल बागुल, किरण आणि मनोज यांसारखे 3 गोलंदाज आतापर्यंत हाताळताना पाहायला मिळतात. पुढील षटकाची कहाणी काय आहे ती पण आपण मात्र पाहणारच. समोर असणार आहे फलंदाज अनिकेत राऊत. एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय आणि दर्जेदार स्पर्धेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला खेळ एकदम बहारदार पद्धतीने पाहायला मिळतोय. हीच खासियत मोठमोठे खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मोठं क्रीडांगण पाहायला मिळतंय आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा तितक्याच ताकदीने या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतं. आता मात्र थोड्याशा बॅकफुट गेले पंच करण्याचा प्रयत्न ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता. अनिकेत यांचा पण प्रयत्न फसतोय आणि मनोज मात्र या ठिकाणी एक चांगला चेंडू हातात असताना सिंगल धाव या ठिकाणी येते. स्ट्राईक हँडवरती पुन्हा एकदा सुमित ढेकळे या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. नक्कीच वेस्ट बंगालमध्ये आपण पाहतो इम्रोज खानच्या विरुद्ध केलेलं आक्रमण 6 चेंडू 6 षटकार याच्या बॅटमधून आले होते. 102 धावांपर्यंत मजल मारली होती विनस्फोटच्या संघाने. तदनंतर मात्र आपण पाहतोय तो 102 ते 104 चा पल्ला यशस्वीरीतीने गाठला सुद्धा गेला होता. मित्रांनो म्हणूनच क्रिकेटमध्ये कोणती धावसंख्या मोठी नसते छोटी नसते आणि त्याचंच आपण चित्र कालच्या सामन्यामध्ये पाहिलं. त्याने पुन्हा एकदा सुमितच्या बॅटमध्ये टॉपेज घेणार हा चेंडू आपण पाहतो. यष्टरक्षक त्या ठिकाणी जात असताना सिंगल धाव या ठिकाणी पुन्हा एकदा अर्जित केली जाते. 2 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज बॉलिंग वरती पाहायला मिळतोय. मनोज याच्या बॅटमधून आपण पाहिलं होतं 13 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय 2 चेंडूवरची 2 धावांची ही कहाणी.
पुन्हा एकदा मनोज अनिकेत काय घडतं या चेंडूवरती मित्रांनो पाहू शकाल आपण. ज्या प्रकारचा चेंडू होता, फुलटॉस चेंडू, एक पर्वणी होती, परंतु त्या पर्वणीचं सोनं करता आलं नाही आणि चेंडू मात्र सरळ शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळतोय. परंतु सिंगल धाव सुमितला आपण पाहू शकतो दुसऱ्या एंडला की ज्या प्रकारचा प्रेझेन्स ऑफ माइंड त्याचा पाहायला मिळतोय, ज्या प्रकारचं स्ट्राईक घेण्याची त्याची ती आतुरता पाहायला मिळते. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय, कारण या ठिकाणी 6 षटकांचा सामना आहे. एक मोठी धावसंख्या उभारणं सुद्धा गरजेची असेल आणि त्या मोठ्या धावसंख्येपर्यंत जाण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असताना सुमित. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय कव्हर ड्राईव्हच्या दिशेने, चेंडू सरळ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करेल. तत्पूर्वी आपण पाहतोय एका क्षेत्ररक्षण जरूर मिसफील केले, पण दुसरा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॅकअपला आला आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना 2 धावा आपल्या संघासाठी वाचवत आणि अवघ्या 2 धावांनी धावफलकामध्ये भर होत असताना जाऊन पोहोचतोय 40 धावांवरती. 40 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. शाहिद सारखा गडी माघारी जरूर दुसऱ्या षटकामध्ये परतला, परंतु तदनंतर स्वतःच्या खांद्यावरची जबाबदारी घेत असताना ज्या प्रकारचे फलंदाजी करतोय सुमित एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला त्याला साथ देत असताना अनिकेत राऊत. पुन्हा एकदा पुलटा चेंडू होता, चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. फुल अँड पॉवरफुल षटकार. चेंडू प्रेक्षकांना चेंडू द्यायचा आहे किंवा व्हॉलेंटियर्स कोणी असतील विनंती आहे आपण चेंडू आतमध्ये फेकायचा आहे. प्रेक्षक वर्ग थँक्यू. नक्कीच आपण पाहतो ज्या प्रकारचा चेंडू होता, फुलटॉप पद्धतीचा चेंडू होता, ब्लॉकरमध्ये मारा करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी अनियंत्रित पाहायला मिळतोय आणि म्हणून चेंडू सरळ गेला. स्क्वेअर चढकर सावधान. पुन्हा एकदा त्याच प्रकार चेंडू मात्र थोडासा ऑफस्टममध्ये पिचिंग होण्याचा प्रयत्न होता पण तत्पूर्वी त्याच्यामधला अडसर झाला सुमित ढेकळे आणि चेंडूला बिरकावून दिले. पुन्हा एकदा मिड विकेट चढकर 6 धावांसाठी. काय घडतंय एकंदरीत आपण पाहतोय, शेवटचे 2 चेंडू आपण निखिल बागुल यांचे पाहिले, त्या 2 चेंडूत आलेले 2 षटकार, तदनंतर या ठिकाणी मनोजच्या शेवटच्या 2 चेंडूची सुद्धा कहाणी तीच होतीये. सुरुवात कशीही असते परंतु मी शेवट षटकारानेच करणार असं काहीतरी दर्शवताना, असं काहीतरी सांगताना सुमित ढेकळे या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकंदरीत 4 षटकांचा खेळ आणि धावा लगावल्या जात आहेत. 52 धावा. एक धावसंख्येचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न या ठिकाणी सातत्याने केला जातोय सुमितच्या माध्यमातून. समोर अनिकेत तितक्याच चांगल्या पद्धतीने साथ देत असताना आपल्या हाती जोडीदाराला, कारण शाहिद जरूर माघारी परतला, आपल्या खांद्यावरची जबाबदारी होती. तदनंतर आपण पाहतोय ज्या प्रकारचा अनिकेत त्याला साथ देतोय, ही साथ बहुमोलाची आहे. 52 धावा. नऊ चेंडू आणि 39 धावांवरती वैयक्तिक खेळी पाहायला मिळते सुमितच्या बॅटमन. त्यामध्ये आपण पाहतो 4 षटकार करून एकत्रित आणि 1 चौकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. 89 चेंडू आणि 39 धावांचे खेळी या ठिकाणी रचत असताना आपल्या संघासाठी काल अर्धशतकीय खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती आणि तोच सुमित या ठिकाणी मात्र बहादर कामगिरी करत असताना. किरण गोलंदाज मार्क करतो. आता मात्र शॉर्ट ऑफ चेंडू होता, चेंडू त्या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न, परंतु पूलच्या मधील अडसर कोण ठरतोय तर क्षेत्ररक्षक ठरतोय आणि अनिकेत राऊत याच्या विकेटचा पतन होत असताना जरूर चाचपडत खेळत होता, थोडा अडथळत खेळत असताना मात्र एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करत होता आणि त्या प्रयत्नामध्येच अनिकेत राऊतचे खेळ संपुष्टात येत असताना नक्कीच जगदीशच्या माध्यमातून या ठिकाणी झेल पकडण्यात होते. नक्कीच जगदीशची या ठिकाणी मी नक्कीच ज्यावेळेस आठवण ताजी होते, नारंगीचं मैदान आठवतं, मोक्याच्या क्षणी षटकार लगावले होते, मोक्याच्या क्षणी त्यांनी गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला त्या ठिकाणी जिंकून दिले. तसं जगदीश आपण पाहतो या ठिकाणी झेल घेत असताना. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना आपण पाहू शकाल अक्षय घरात अजून एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतंय. सुमित ढेकळे यांना साथ देणं गरजेचे आहे, कारण एकंदरीत आपण 9 चेंडू 39 धावा आतापर्यंत आपल्या संघासाठी त्या ठिकाणी रचतायत. या पुढील कहाणी काय असणार आहे, कारण किरण तितक्या दमखमीचा गोलंदाज आहे, पुरेपूरपणे आपल्या खांद्यात आता मात्र चेंडू उजव्या स्टेजच्या जास्तच बाहेर जातो. पिचिंग होताना चेंडू मात्र पंच दोन्ही हात हवेमध्ये येतात. एक्सरसाइज करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध होतीये आणि वाईटचा इशारा आमच्या ऑफिसच्या माध्यमातून येत असताना एक अवांतरित धाव येते. दबाव काय आहे मित्रांनो, तो दबाव मात्र मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. सुमित ढेकळे पुन्हा एकदा सज्ज होतील. समोर किरण पुन्हा एकदा फुलटॉप चेंडू मात्र त्या ठिकाणी भिरकावून दिला आहे.
बॅकवर्सच्या डोक्यावरून सीमारेषा पार सुमित दिगळे ब्रँडेड षटकार या ठिकाणी येत असताना एकंदरीत काय घडतंय, वारंवार सातत्यानं खोलवर टप्प्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय, गती थोडीशी जास्त दिली जाते आणि त्या गतीचं रूपांतर या ठिकाणी सुमित दिगळे मात्र व्यवस्थित टाइम करत असताना षटकारामध्ये करतोय आणि धाव फलकाला गती प्राप्त होताना पाहायला मिळते. 10 चेंडू माफ करा, 10 चेंडू 40 धावा या ठिकाणी सुमितच्या बॅटमध्ये येत आहेत. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने खेळून काढला चेंडू आपण पाहतोय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट पॉईंटला क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी जगदीश होते आणि फील्ड करतायत, सिंगल धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. एकंदरीत आपण पाहतोय या ठिकाणी मोठा फटका आला. एक क्रिकेटमधली नजाकत, क्रिकेटमधला क्लास काय असतो, दर्जा काय असतो तो मात्र दाखवताना पाहायला मिळतोय. एक मोठा फटका आला, मला विकेटपर्यंत थांबणं गरजेचं आहे आणि म्हणून त्या मोठ्या फटक्यानंतर सिंगलने स्ट्राईक रोटेट करणं गरजेचे होते आणि ती समजदारी या ठिकाणी सुमित दाखवताना पाहायला मिळतोय. सिंगल धाव आणि सिंगल धावेने मात्र आपण एकंदरीत धावसंख्या धावफलकात लागले होते 60 धावा 2 विकेटच्या पतनानंतर पुन्हा एकदा किरण टू अक्षय आणि अक्षय पुन्हा एकदा हा चेंडू मात्र त्या ठिकाणी जातोय सर शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला आणि झेलबत रूपाने जसा आला तसं जाताना पाहायला मिळतो अक्षय. साहिलच्या माध्यमातून तो झेल घेतला जातोय. थोडीशी चुकी काय झाली होती तर खांद्याचा परिपूर्ण वापर किरण त्या ठिकाणी सातत्याने करत होता. थोडीशी उंची कमी होती अक्षय याची आणि म्हणून अक्षय त्या ठिकाणी फाईन लेगच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न करत होता आणि तो प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क व्यवस्थितरित्याने टाइम झाला नव्हता आणि त्याच कारणास्तव मात्र या ठिकाणी माघार परतावं लागतंय. नवीन फलंदाज विशाल त्या ठिकाणी मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. एकंदरीत विशालची कामगिरी काय असणार आहे आपण पाहतोय. ज्या प्रकारचं हे 5वं षटक 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. एकंदरीत आपण पाहतोय 5वं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. किरण मात्र या ठिकाणी कमबॅक करतोय. जरूर एक षटकार आलाय परंतु या षटकारानंतर मी काय करू शकतो ते मात्र या ठिकाणी दाखवत आहे. सिंगल धावाली सुमितच्या बॅटमधून, तदनंतर अक्षय माघारी परतला आणि नवीन फलंदाज डावखुरा फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. सूर्यफुलने घेऊन काढला चेंडू, वॉटर बॉल, मॅग्निफिसंट डिलिव्हरी पाहायला मिळते. एकंदरीत चेंडूमध्ये बाउन्स त्या ठिकाणी क्रिएट केला गेला. मित्रांनो आपण पाहू शकाल ज्या प्रकारची शॉर्ट टप्प्यानंतर चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. तिथून उसळी घेणं ही खूप अवघड गोष्ट असते आणि ती उसळी मात्र या ठिकाणी घेत असताना खांद्याच्या दिशेने तो चेंडू जातोय आणि यष्टिरक्षक त्या ठिकाणी कोणती चुकी करत असताना निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र आता काय घडलंय, चेंडू जात होता डाव्या यष्टीच्या बाहेर, थोडीशी चुकी झाली, चुकीचा फटका, चुकीचं शॉट सिलेक्शन आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा येत असताना या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 60 रन्स ऑन स्कोअर बोर्ड पाहायला मिळत आहेत. हॅलो, आता जे कोणी उपस्थित झाले असतील त्यांच्यासाठी खास माहिती. आज अंतिम दिवशी पहिला क्वार्टर फायनलचा सामना खेळला गेला. तो CRD कन्स्ट्रक्शन चिंचणी वर्सेस मित्र परिवार दांडी आणि या सामन्यामध्ये CRD कन्स्ट्रक्शन चिंचणी यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि सदरचा चालू असलेला सामना तो ब्लॅकबर्ड सफाळे वर्सेस सावली 11 टेंबोडे. साई ग्राम विकास मंडळ उमरोळी सर्व उपस्थितांचे पुनश्च एक वार हार्दिक स्वागत करीत आहेत. आपल्या या स्पर्धेची सर्व नियमावली जी इंटरनॅशनल नियम आहेत त्याची नियमावली आपल्या स्टेजच्या डावीकडे आपल्याला उपलब्ध आहे, प्रकाशित केलेली आहे. कृपया तिथे येऊन आपण त्याची सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. आणि पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये संतोष. धन्यवाद. आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ झालाय. 6वं षटक 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाजी मागवर योगेश येतोय तर सुमित ढेकळे ब्रँडेड षटकार मात्र पाहायला मिळतोय. योगेशाच्या पहिल्या चेंडूवर मात्र हल्ला चढवला जातोय. चेंडू स्टँड ऑन डिलिव्हरी मात्र 6 धावांसाठी. का मला टेनिस जगतातील अप्रतिम खेळाडू मानला जातोय. सुमित ढेकळे ऑन फायर होताना पाहायला मिळतोय. 6 चेंडूवर 6 षटकार नक्कीच कोलकात्याला मारले, मात्र मुंबईच्या मैदानावर देखील मारून दाखवील, अशी कामगिरी करून दाखवील हेच मात्र मनात विचार करत असताना पहिल्या चेंडूवर योगेश यावर हल्ला चढवला गेला 6 धावेने. धाव संख्या होते 66 ऑन द बोर्ड. दुसरा चेंडू पुन्हा एकदा योगेश. ओहो, आता मात्र खोलवर टप्पा. चेंडू जोपर्यंत फील्ड करेल नक्कीच आपण पाहतोय
एक धाव मात्र घेतली जाते. एक सेन्सिबल क्रिकेट कसा असावा तर नक्कीच आपण पाहतोय सुमित ढेकले मात्र अप्रतिम क्रिकेट खेळताना पाहायला मिळते. त्याच्या बरोबरीने आपण पाहतोय विशाल लोकल बॉय आहे. नक्कीच क्षमता देखील आहे त्या फलंदाजाकडे. विशाल देखील मोठे फटके मारू शकते. मागर योगेश आता मात्र गोलंदाजीचा विचार केला तर योगेश याला कुठेतरी रन्स थांबवावे लागतील. आता मला चेंडू मारायचा होता मिडॉन वर आणि चेंडू निघून जातोय. आपण पाहतोय थोडासा फटका बसला जातोय. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वर सुमित ढेकले पाहायला मिळतोय. चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही 3 या 13 चेंडू आणि 48 धावांचे योगदान आतापर्यंत सुमित ढेकलेच्या बॅटीतनं. 2 धावा दूर आहेत आपल्या 50ला. हो आता मात्र या ठिकाणी अप्रतिम चेंडू टाकला जातोय. याआधी या मैदानावर जर विचार केला तर मिस्टर जेली शेख नक्कीच कालच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळाल्या. 53 या ठिकाणी मात्र हाफ सेंचुरी त्यांनी पूर्ण केली होती. आज मात्र 2 धावा दूर आहे सुमित ढेकले. जसं नाव तसं काम मात्र करताना पाहायला मिळेल सुमित ढेकले यांच्याकडून आतापर्यंत. पुन्हा एकदा हा चेंडू नक्कीच निघून जाईल. जोपर्यंत मनोज फील करेल तोपर्यंत मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण करता येईल. 50 धावा मात्र या ठिकाणी सुमित ढेकले यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आज मात्र साईग्राम विकास मंडळ आपण पाहतोय ते 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची कामगिरी काय असते ती मात्र आज दाखवताना पाहायला मिळतोय मिस्टर सुमित ढेकले. अप्रतिम 6 षटकार आणि 1 चौकाराच्या माध्यमातून 50 धावा. आता मात्र मी थांबणार नाही. प्रत्येक येणाऱ्या चेंडूवर हिट करेन. मात्र एकदा पूर्ण केली जाते. दुसरी धावाचा प्रयत्न असेल तोपर्यंत विशाल याला मात्र डगआउटचा रस्ता दाखवण्यात यश मिळतंय मिस्टर योगेश. षटक मात्र या ठिकाणी 6 संपले जात आहे. आपण पाहतोय जिंकण्यासाठी जर विचार केला तर 72 धावांचं लक्ष समोर ठेवलं जातं ब्लॅकबोर्ड सफाया संघासमोर. धन्यवाद डीजे. तर यानंतरचा होणारा सामना 2 संघाच्या कर्णधारांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. एक ठिकाणी पाहिलं तर मोपडा बॉईज पालघर बनाम आपण पाहतोय साई एकता बिरवाडी संघ. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मात्र आपण टॉस बॉक्स कडे यायचं आहे. हॅलो, कृपया सर्व क्वार्टर फायनलिस्टना विनंती आहे वेळेचं बंधन आपल्याला पाळावं लागणार आहे. आपल्याला एकूण 7 सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसात. आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा. नेक्स्ट सामन्याचे दोन्ही कर्णधार कृपया टॉस बॉक्समध्ये यायचे आहेत. इथे नाणेफेक करण्यात येईल. दरम्यान साईग्राम विकास मंडळ जे जनहिताय सामाजिक उपक्रमांसाठी क्रिकेटच्या माध्यमाने इथे कार्यरत आहेत उमरोळी गावामध्ये, त्याचे सन्माननीय सर्व सदस्य आपल्याला मी इथे नाव वाचून तोंडओळख करून दाखवतोय. सलग 10 वर्ष झालेली आहेत ह्या साईग्राम विकास मंडळाला. श्री राजेश पाटील, श्री अनिल तरे, श्री प्रभाकर पाटील, श्री वंदेश पाटील, श्री जितेंद्र घरत, श्री सागर घरत, श्री अरुण पाटील, श्री गिरीश राऊत, श्री कमलाकर तरे, श्री विश्वनाथ घरत, श्री विजय राऊत, श्री संतोष पाटील, श्री सुरेश पाटील, श्री मधुकर पाटील, श्री हरिश्चंद्र जाधव, श्री दीपेश पाटील, श्री दिलीप तरे, श्री हरेश्वर तरे, श्री रवींद्र मंगळ्या पाटील, मधुकर पाटील, श्री निलेश राऊत, श्री वाकेश पाटील, श्री अरविंद पाटील, श्री रवींद्र सीताराम पाटील, श्री प्रकाश तरे, सौ प्रमिला पाटील, श्री हरेश्वर पाटील, श्री उपेंद्र पाटील व श्री प्रभाकर पाटील, तसेच श्री जयकांत तरे हे
सर्व सन्माननीय सदस्य साई ग्राम विकास मंडळ उमरोळीचे ह्यांच्या सर्व आर्थिक सामाजिक सर्व प्रयत्नाने ही संघटना आपल्या पंचक्रोशीमध्ये काम करत आहे. मित्रांनो, या स्पर्धेसाठी एकमेव उद्देश आहे आपल्या या ग्राउंडवर एक त्यांना प्लॅटफॉर्म करून देऊन वेगवेगळ्या नामांकित अशा जे टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत खेळाडू आहेत, जे सचिन तेंडुलकर आहेत, त्यांनाही इथे आमंत्रित केलं जातं आणि त्यांचा गेम पाहून इतरांनाही एक प्रोत्साहित करण्याचं काम आम्ही या माध्यमाने करत असतो. सर्व उपस्थितांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि हे अतिशय होणारे अतितटीचे होणारे सामने पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनाही बक्षीस समारंभही थांबण्याचं आमचं आव्हान आहे, आमचं आमंत्रण आहे. आणि पुनश्च आपण या सामन्याकडे वळूया. पुनश्च एकदा विनंती करेन की हे सामने अगदी निर्धारित वेळेतच आपल्याला खेळवायचे आहेत, जेणेकरून आपले सर्व हे सामने आणि आपला बक्षीस समारंभही अतिशय नियोजित वेळेमध्ये खेळवण्यात येईल ह्याची आपण सर्व नोंद घ्यायची. आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा. पुनश्च आपण वळतोय सामन्याकडे आणि समालोचन कक्षाकडे. संतोष. नक्कीच आपण पाहतो या पुढचा होणारा सामना साई एकता बिरवाडी वर्सेस आपल्याला मोपडाबाईस पालघर या दोन संघामधील लढत पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी प्रीतम आपल्याला पाहायला मिळते, मॅन फ्रॉम तलासरी. आणि आपण पाहतो लोकल बॉईज मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. सफाळ्या संघाकडून या ठिकाणी मात्र स्ट्रायकर गोलंदाज जर विचार केला तर आपलं पालघरचं नाव साता समुद्र पार ज्याने नेऊन ठेवलं असा हा खेळाडू मॅन फ्रॉम अल्लालीचा अनिकेत राऊत. पहिला चेंडू पडेल नक्कीच दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. पुन्हा एकदा हा चेंडू नक्की स्लोअर थोडासा चेंडू होता, लोअर फुलटो चेंडू ऑन साइड रिजन मध्ये खेळून काढला. एक धाव मात्र घेतली जाते. आपण पाहतोय सुरुवात मात्र एक धावेने केली जाते. जर विचार केला सावली 11 टेंबोडे संघाचा तर नक्कीच पहिल्या चेंडूमध्ये चौकारणीशी साहिल शेखने सुरुवात केली होती. तर नक्कीच पुढचा चेंडू नक्कीच या ठिकाणी काय घडतंय आणि सुमित देखले मात्र कुठलाही चान्स सोडत नाही. गाडी मात्र बाद होतोय पहिला. धन्यवाद. मंचावर उपस्थित कमलाकरजी तरे साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मात्र पुढील सामन्याचा नाणेफेक आपण पाहायला मिळतोय. या ठिकाणी दोन संघाचे कर्णधार एकीकडे पाहिला तर क्रितेश घरत, दुसरीकडे पाहिला तर धनेश हाडल आपल्याला पाहायला मिळतोय. मोहपाडा बॉईज आणि साई एकता बिरवाडी संघामध्ये पुढील होणारी लढत आपल्याला पाहायला मिळते. फेसबुकला टाक फोटो. तर नक्कीच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मात्र पुढील सामन्याचं नाणेफेक केलं जात आहे. संघाला बेस्ट ऑफ लक. आपण पाहतोय साई एकता बिरवाडी संघ नाणेफेक विजयी होते. आणि काय डिसिजन असेल क्रितेश? नक्कीच आपण पाहताय सकाळचं सत्र चालू झालं. पहिलीच मॅच जर पाहिली लो स्कोरिंग होती, त्यानंतर पाहिली तर एक हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. आज किती धावांपर्यंत रोखण्याचं काम करेल मोहपाडी बॉईज संघाला? 50 ते 55. या आयोजनाबद्दल काय सांगेल? जे आयोजन आपण दरवर्षी, आणि तुला हा मैदान लकी आहे, या मैदानाबद्दल काय सांगशील? मैदान तर कारण सुरुवात माझी इथूनच झाली आणि आता बघूया आज काय होतंय. धन्यवाद क्रितेश. तर नक्कीच या ठिकाणी मोहपाडा बाईचा कर्णधार आहे. आता मात्र जर नाणेफेक जिंकलं असतं तर काय डिसिजन असतं तुमचं? नक्कीच फिल्डिंग होता, मात्र आता तुम्हाला त्याच्या मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागणार आहे. समोरचा संघ पाहतोय लोकल संघ, आपण पाहतोय या मुरळी गावातीलच संयुक्त बिरवाडी संघ आहे. त्यांच्या समोर किती धावा जमवल्या जातील? 65 धावा. नक्कीच या ठिकाणी या आयोजन नियोजनाबद्दल काय सांगशील? कारण की हे 10वं वर्ष आहे. खूपच सुंदर असं आयोजन आहे आणि
मैदान पण खूप सुंदर आहे. इथे खेळणं म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नक्कीच येणाऱ्या तुमच्या या दोन संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चांगलं खेळ दाखवा. आपण पाहतोय ओव्हर टू मोरे साहेब यांच्याकडे. थँक्यू संतोष पाटील. सुरेख पद्धतीने चेंडू आपण पाहतोय. आखून टप्प्याचा चेंडू होता. अनिकेत राऊत या ठिकाणी आपला दर्जा सिद्ध करतो. नक्कीच आमच्याजवळ माहिती सुद्धा आलेली आहे आणि तितकी माहिती सुद्धा आहे, कारण या खेळाडूने आपण पाहतो एकंदरीत 7 समुद्र पार आपल्या नावाचा बोलबाला सोडला. आपण पाहत असतो ज्या ज्या वेळेला आताच झाली रत्नागिरी चॅलेंजर्स ट्रॉफी त्या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या दर्जाचा खेळ त्यांनी शेवटच्या सामन्यापर्यंत दाखवला. राणी या संघासाठी खेळत असताना तो खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय गोलंदाजी मार्कवर अल्लाईचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या पालघर जिल्ह्याचं नाव रोशन करणारा खेळाडू. तर तितक्याच ताकदीने दुसरा समोरचा संघ सुद्धा आपल्याला आपण पाहू शकाल ज्या प्रकारची खेळी करणं गरजेचे आहे. एकंदरीत धावांचा जर विचार करायचा झाला तर 72 धावा या ठिकाणी करणं गरजेचे असणार आहेत. आणि या 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी आतापर्यंतची कहाणी काय आहे तर पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू आपण पाहतो 1 धाव, दुसरा चेंडू विकेट, तिसरा चेंडू विकेट, त्यानंतर डॉट चेंडू आणि नंतर 1 धाव येताना पाहायला मिळते. आतापर्यंत दबावामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण ज्या ज्या वेळेला आपण पाहत असतो 72 धावांची खेळी या ठिकाणी आपल्याला चेस करायची असते त्यावेळेला कशा प्रकारचा खेळ करणं गरजेचं असतं. खेळापासून वंचित ठेवण्यात यश प्राप्त करतो या ठिकाणी अनिकेत राऊत. आणि पहिल्या षटकाची समाप्ती होत असताना एकंदरीत धावा दापक लागत मात्र 2. अजूनही 5 षटकांचा खेळ शिल्लक असेल. 30 चेंडू 30 धावांची 30 चेंडू आणि 70 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. समोरच्या संघामध्ये आपण पाहतोय नवीन गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा पालन येताना पाहायला मिळतात. मित्रांनो या खेळाडूंनी सुद्धा आपला दमखम दाखवला आहे. एंटर पालघर जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला अनेक वेळा सातत्यानं वसई तालुक्यामध्ये आपण पाहत असतो पागदरे बॉईज या संघाच्या माध्यमातून खेळत असताना खूप चांगली बहारदार कामगिरी याच्या माध्यमातून होत आलेली आहे. तोच एक नामवंत गोलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी येताना पाहायला मिळतो दुसऱ्या षटकामध्ये. एकंदरीत स्टारकास्ट ज्या प्रकारचे आहे स्टार खेळाडूंचा भरणा असलेला संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या स्टारकास्ट च्या माध्यमातून खेळून काढलेला हा खेळ सुद्धा तितकाच चांगला पाहायला मिळतो. आता मात्र काय घडलंय बिमर रूपाचा चेंडू होता परत चेंडू या ठिकाणी बेल्स घेऊन जातोय आणि क्लीन बेल्टच्या रूपाने या ठिकाणी गडी माघारी परततोय. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जात असताना आपण पाहतोय मनोज याच्या माध्यमातून 2 षटकं हाताळली गेली होती. तो मनोज या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा असणार आहे आपल्या संघाला या ठिकाणी जिंकण्यासाठी. एकंदरीत ज्या प्रकारच्या खेळाची अपेक्षा आहे मोठे फटके या ठिकाणी येणं गरजेचे असेल, परंतु पालन त्या ठिकाणी ते लगावण्यासाठी संधी देतोय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सुरपद्या चेंडू मात्र त्या प्रकारचा आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन होतं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु ऐन मोक्याच्या क्षणी बॅटला थांबवलं गेलं आणि चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये जातोय तो फील्ड होतोय तत्पूर्वी 1 धाव या ठिकाणी मनोजच्या बॅट मधून येतोय. योगेश आणि मनोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे परंतु समोरचा संघ तितका ताकदीचा आहे मित्रांनो, कारण ज्या ज्या वेळेला या इतक्या मोठ्या प्रमाणातील होणाऱ्या स्पर्धांमध्ये एक मोठ्या प्लॅटफॉर्मवरती ज्या ज्या वेळेला खेळलं जातं हाय व्होल्टेज मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी करायची ते मात्र चांगल्या प्रकारे माहीत आहे. कारण आपण पाहतोय पालन गोलंदाजी मार्कवर आहे. पहिले षटक अनिकेत राऊत यांना हाताळलं. तंदा सुमित डिकळेला आपण फ्रेममध्ये पाहू शकाल. मॅकमॅलन गोविंद आहे. त्यानंतर शाहिद शेख यांना सुद्धा आपण पाहतो. आता दुसऱ्या चेंडू होता. चेंडू मात्र जातोय सर आणि क्षेत्ररक्षक अडवतोय का परंतु क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी नाही आणि चेंडू सरळ जातोय बॅट मधून येणारा एक सुमधुर चौकार. अप्रतिम. थँक्यू तुझे. एकंदरीत आपण पाहतोय ज्या प्रकारची ऑफसाईडची फील्ड प्लेसमेंट पाहायला मिळते. नेक्स्ट कव्हर रिजनमध्ये खेळाडू आहे. त्यानंतर मिडऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. त्यानंतर संपूर्णतः या ठिकाणी गॅप ओपन पाहायला मिळतोय आणि त्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. मित्रांनो ज्या ज्या वेळेला आपण मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असतो त्या वेळेला आपल्याला सिंगल डबल्सने या ठिकाणी धावसंख्येला बढावा देणं गरजेचं असतं. गोलंदाजावरती दबाव आणणं गरजेचं असतं. सिंगलने काय होत असतं तर मित्रांनो दबाव येत असताना दबाव करत असताना गोलंदाज ज्या ज्या चुका करतो त्या चुकीवरती प्रहार करून मोठे फटके लगावले जात असतात. मोठी धावसंख्या
येत असते आणि हे समीकरण मात्र थोडंसं उशिरा लक्षात येत असताना या ठिकाणी योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. सुरुवातीला चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतो षटफल क्षेत्रामध्ये फील्ड केलं जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तत्पूर्वी एक धाव पुन्हा एकदा योगेशच्या बॅट मधून येत असताना एकंदरीत धावांचा विचार करायचा झाला आपण पाहतोय 8 धावा स्कोर बोर्ड ते लगावल्या जातात. आपण पाहतोय पालनचं हे षटक पहिल्या चेंडू ते विकेट आला त्यानंतर 1 धाव त्यानंतर 4 धावा त्यानंतर मात्र 1 धाव. मनोज मात्र या ठिकाणी सुरुवातीला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि तो सफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अपयश प्राप्त होते. कारण मित्रांनो गोलंदाज इतका उंच पुरा आहे, अप्रतिम खांद्याचा वापर करतोय. पाहिलं होतं क्षेत्ररक्षक ऑफ स्टंप वरती उभा राहतोय तदनंतर त्या ठिकाणाहून त्याला चेंडू पर्यंत पोहोचणं तितकंच अवघड होणार नाही. शरीराच्या दिशेने जर का चेंडू आला तर तितकंच ऑकवर्ड फील होणार आहे आणि त्याला फरकलं होतं निहाळलं होतं आणि तदनंतर मात्र तो चेंडू फेकला गेलाय. सुरेखपणे घेऊन काढला चेंडू आपण पाहतो ऑन साईडला मिडआउटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तत्पूर्वी एक धाव मनोजच्या बॅट मधून येते. नक्कीच आमच्यापर्यंत माहिती येते, आमचे गुणलेखक आहेत ते आम्हाला दर्शवत आहेत या ठिकाणी. हाच तो गोलंदाज आहे ज्याने कृष्णा सातपुतेला या मैदानावरती धावांपासून वंचित ठेवलं होतं, मोठमोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं होतं. मात्र प्रेक्षकांची नाराजगी केली होती त्यावेळेला. कारण प्रेक्षक वर्ग ज्या वेळेस या ठिकाणी जमत असतो त्या वेळेला त्यांची अपेक्षा एकच असते की मोठे फटके आणि मोठ्या खेळाडूंकडे मोठ्या खेळाची अपेक्षा ज्या प्रकारच्या सुमित देखलेने केलेली आहे. मात्र ते पालनने मात्र त्या ठिकाणी खेरीज केलं होतं आणि त्याची आठवण या ठिकाणी ताजी करून देत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये बदल होतोय. अनिकेत राऊत या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येत आहेत आणि अनिकेत राऊत या षटकामध्ये कशा प्रकारची कहाणी देत आहेत ते मात्र आपण पाहणार आहोत. सावलिया संघ एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला सपळा. आता मात्र शफल झाले होते, अगोदरच मनसुबा बनवला होता आणि चेंडूला थेट भिरकावून दिलाय दाखवा सलगच्या डोक्यावरून सीमारेषा पार. एक अप्रतिम चौकार षटकार. आपण पाहतोय ज्या प्रकारची अनिकेत राऊतची गोलंदाजी आहे, वैविध्यपूर्ण गोलंदाजी मित्रांनो हा गोलंदाज हातात असतो. म्हणून आजपर्यंतचा बेस्ट इकॉनॉमिकल बॉलर म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे पालघर जिल्ह्यामध्ये. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी असते मध्येच एखादा बाउन्सर पाहायला मिळतो, ब्लॉक होल मध्ये मारा सातत्याने करत असतो, परंतु गतीमध्ये परिवर्तन ही याची खासियत आहे आणि त्या गतीमध्ये परिवर्तन केलेल्याचा काहीसा फायदा या ठिकाणी फलंदाजाला होताना पाहायला मिळतोय. आता मात्र काय घडलं, स्ट्रेट चेसने बिरकावला चेंडू त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण जरूर झालं परंतु सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश प्राप्त होते मनोज यांना. एक षटकार पहिल्या चेंडूवरती आला, तदनंतर आलेल्या या 2 धावा पाहायला मिळतात. एकंदरीत अनिकेत राऊत वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय आणि आक्रमण करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण 72 धावांचा पाठलाग करत असतो, एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असतो त्यावेळेला मोठे फटके या ठिकाणी येणं गरजेचे असतात. पुन्हा एकदा सुरेखपणे घेऊन काढलं चेंडू ऑन साईडला खोलवर टप्प्याचा मारा करण्याचा प्रयत्न मी मागाशी सुद्धा म्हटलं होतं. खोलवर टप्प्याने जास्तीत जास्त गोलंदाजी हा गोलंदाज करत असतो आणि त्या गोलंदाजीचं मात्र या ठिकाणी खरपूस समाचार एकंदरीत घेतला जातोय. षटकार, डबल आणि पुन्हा एकदा डबल ही 3 चेंडूचा खेळ एकंदरीत आपण पाहतोय. आणि धावांचा जर विचार करायचा झाला तर 19 धावा स्कोरबोर्डवर ते पाहायला मिळतात. अजूनही थोडासा बॅकफुटवरती जरूर संघ आहे या ठिकाणी सफाळे हा संघ, परंतु या ठिकाणी कमबॅक करण्यासाठी काय करावं लागेल, एखादा षटकार एखादा चौकार या ठिकाणी पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी उपलब्ध करून दिली. मात्र होतंय का तसं? आता मात्र सुरेखाचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला, मी काही कमी नाही असं काही दाखवतोय फलंदाज मनोज आणि हा एक मोठा फटका त्याच्या बॅट मधून येत आहे. थँक्यू. प्रेक्षकांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन, कारण ज्या प्रकारचा क्रिकेटचा आनंद घेत आहेत त्या प्रकारचे सहकार्य स्पर्धेसाठी सुद्धा करतायत आणि 1 लाख मोलाची गोष्ट आहे मित्रांनो. ज्या वेळेला तुमची उपस्थिती लाभते त्या वेळेला कोणतीही स्पर्धा एक मोठ्या स्तरावरती पाहिली जाते, दाखवली जाते आणि त्याची वाहवा सुद्धा केली जाते. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट खेळले, चेंडू सरळ गेला सीमारेषे जवळ आणि व्हॉट अ कॅच, व्हॉट अ मॅग्निफिसंट कॅच, सुपर्ब कॅच आणि अप्रतिम झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. विकेटचा पतन होतो का तर यस.
माझ्या आई माऊलीचं गाणं या ठिकाणी जरूर लागावं लागलं. मित्रांनो पण काय घडलंय, एक मोठा फटका आला आणि त्या मोठ्या फटक्यामध्ये षटकार प्रवृत्त करण्याची ताकद जरूर होती, परंतु त्याच्यामध्ये अडसर तो क्षेत्ररक्षक बनला. ज्या प्रकारचा झेल जगदीशने घेतला त्याच प्रकारचा झेल या ठिकाणी हा क्षेत्ररक्षक घेताना पाहायला मिळतोय. आणि विकेटचं पतन या ठिकाणी होत असताना ज्याच्या बॅटमधून आला होता षटकार तोच फलंदाज तंबूच्या आश्रयाला जातोय. ही खासियत आहे अनिकेत राऊतची, कारण ज्या ज्या वेळेला कोणताही फलंदाज या गोलंदाजासमोर आक्रमक होत असतो त्या वेळेला हा गोलंदाज त्यावरती प्रभावी पडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये यश सुद्धा मिळतो. काय सांगतो एकंदरीत, हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकण्याचा मोह कधी केला नाही, नशिबात आहे ते होणारच आहे, परंतु प्रयत्न करणं सोडणार नाही असं काहीतरी सांगतोय हा गोलंदाज. आणि आता मात्र स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय, अप्रतिम बाउन्सर ज्या प्रकारचा असावा, कशा प्रकारचा असावा तो मात्र या ठिकाणी सांगतोय अनिकेत राऊत. आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत 25 धावा स्कोरबोर्ड इथे लगावल्या जातात. पुढच्या षटकाची कहाणी आपण घेऊन येणार आहोत माझे साथी समालोचक मित्र संतोष पाटील. धन्यवाद भरत. आपण पाहतोय दोन संघामधील लढत, ब्लॅकबर्ड सफाळे वर्सेस सावली 11 टेंबोडे. दोन संघामधील लढत आपल्याला पाहायला मिळते. 72 धावांचं लक्ष समोर घेऊन आतापर्यंत धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाचा विचार केला तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात एकीकडे योगेश आणि अकबर याचा विचार केला मॅन फ्रॉम कामन या गावावरून येणारा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पॅकरच्या रूपाने मात्र हा फलंदाज आपली कामगिरी या मैदानावर दाखवली जाईल का? नक्कीच डावखऱ्या हाताचा फलंदाज आहे. जशी शैली सुमित डेकलेची आहे तशी मात्र शैली आपण पाहतोय अकबर याची देखील आहे. मात्र सुमित डेकलेने ज्याप्रमाणे काम केलं त्याप्रमाणे काम अकबर करेल का? हो, गोलंदाजी मार्कवर मात्र आपण पाहतोय सिद्धू चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळताना एक धाव मात्र घेतली जाते, स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर. सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळाली, मात्र एंड चांगलं पाहायला मिळेल का सफाळे संघाकडून? 17 चेंडू 46 धावांची आवश्यकता असताना आता मात्र मोठे फटके येणे आवश्यक आहे. मात्र गोलंदाजी अप्रतिम आहे. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी बहरली जाते. विचार केला अनिकेत आणि विचार केला जर आपण पाहतोय पंकज पाटील याचा तर अप्रतिम गोलंदाजी हाताळली. पुढेच एकदा सिद्धू गोलंदाजी मार्कवर. आता मात्र चेंडू खेळून काढला ऑन साइड रीज मध्ये. आपण पाहतो जोपर्यंत फील्ड होईल अनिकेत आहे नक्कीच एकच धाव मिळेल. मोठे फटके मारले जातील का? संधी दिली जात नाहीये. मोठे फटकेपासनं थोडस वंचित ठेवलं जाते. गोलंदाजाच्या मार्फत अप्रतिम मात्र कामगिरी केली जाते. मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू खोलवर टप्पा आहे. संधीच दिली जात नाही आणि त्या संधी पासून वंचित ठेवलं जाते. जर चेंडूचा खेळ विचारला तर नक्की 4 चेंडूचा खेळ. जर या 4 चेंडू मध्ये काय घडलं जाते नक्कीच सांगेन की फक्त सिंगलच्या रूपाने 3 धावा दिल्या. त्यानंतर पाहिली तर ही आणखीन एक धाव म्हणजेच 4 धावा दिल्या गेल्या. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक आहे. थोडस बॅकफुटला जाताना सफाळे संघ आपल्याला पाहायला मिळते, कारण की जे पाहिजे होतं ते मात्र अजूनही आलेलं नाहीये. आता मात्र मोठा फटका, चेंडू काही काळ हवेत. अनिकेत चेंडू खाली आणि गडी बाद. या ठिकाणी अकबर याला देखील माघारी परतावं लागतं. या दुसऱ्या क्वार्टर फायनलच्या सामन्यानंतर आजचा तिसरा क्वार्टर फायनलचा सामना खेळत येणार आहे तो मोहपाडा बॉईज वर्सेस साई एकता बिरवाडी. नाणेफेक झालेली आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने सज्ज राहायचं आहे. ह्या सामन्यानंतर लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, ह्याची आपण नोंद घ्यायची आहे. साई ग्राम विकास मंडळाचे सर्व विद्यमान सदस्य व आपल्या गावातील सन्माननीय ग्रामस्थ यांचे साई ग्राम विकास मंडळाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. संतोष. नक्कीच आपण पाहता पहिल्या चेंडूचा खेळ झालाय.
षटक जर पाहिलं तर षटक क्रमांक 5 या ठिकाणी मार्गस्थ आहे. अक्षय येतोय गोलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम काटाळे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या स्पर्धेदरम्यान त्याने हाताळलेली. आज मात्र पुन्हा एकदा पहिल्या चेंडूचा खेळ झाला. अप्रतिम गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक एंडवर मात्र एक हार्ड हिटर म्हणून ओळखला जातोय सफाया गावातील किरण. तर मात्र मोठा फटका पाहण्यापासून वंचित ठेवतायत पुन्हा एकदा अक्षय घरत. मात्र आपल्या छाप सोडताना या मैदानावर पुन्हा एकदा दिसून येत आहे. तर योगेश पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. डावखरे हाताचा फलंदाज आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र करतायत सुमित डेकळे. दुरून या ठिकाणी चेंडूवर येत आहेत. थोडीशी गचाळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र निघून जातोय 4 धावांसाठी. धन्यवाद. 35 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ बॉल या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. चेंडू मात्र रॅपिडनेस आपल्याला पाहायला मिळते. या चेंडू दरम्यान अक्षय यांच्या गोलंदाजीतून अप्रतिम चेंडू मात्र साकारला जातोय. आपण पाहतो पुन्हा एकदा. आता मात्र मोठा फटका मारला जात नाहीये. प्रेशर आहे नक्कीच आपण पाहतोय. कारण की सुमित डेकळे याची बॅटिंग पाहिली होती अप्रतिम. मात्र 50 धावा तब्बल या मैदानाच्या आतमध्ये ठोकल्या गेल्या. आणि तदनंतर जर विचार केला समोरील संघ थोडासा खचताना पाहायला मिळाला. कारण की 72 धावांचं आव्हान ठेवलं. हे 72 धावांचं आव्हान मात्र चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर कुठेतरी हार्ड होताना पाहायला मिळालं. आता मात्र येतोय चौकार. फाईन लेगच्या म्हणून आपण पाहिजे फाईन लेगच्या दिशेने हा चौकार मारला जातोय किरण याच्या फळीतनं. मात्र आता काही होऊ शकणार नाही. विचार केला तर चेंडू झालेले आहेत. 5 षटक पूर्ण झालेले आहेत आणि 40 धावा स्कोरबोर्ड लागले आहेत. 6 चेंडू आणि 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आणि गोलंदाज कोण असेल तर यानंतर होणारा सामना दोन्ही संघांना विनंती आहे की आपण तयारीत राहायचं आहे. उशीर कुठलाही होता कामा नये. तर 6 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय मनीष. खोलवर टप्पा प्रतिम. मात्र ज्याप्रमाणे मागच्या काही दिवसात जर विचार केला अमित याने गोलंदाजी हाताळली आहे अप्रतिम मात्र गोलंदाजी हाताळलेली आपल्याला पाहायला मिळते. आज मात्र नक्कीच शेवटचे षटक आहे. मोठे फटके मारायला हवे होते. आपण पाहतोय ब्लॅकबर्ड सफाया संघाने मात्र तशी संधी दिली नाही. जर विचार केला तर एकच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे मनोज. आता मात्र मोठा फटका. पालन मात्र पोहोचू शकले नाही चेंडूपर्यंत. चेंडू निघून जाईल सरळ 4 धावांसाठी. सत्तावीस धावांची आवश्यकता असताना आता मात्र पुन्हा एकदा चौकार. मात्र ज्याची गरज आली होती ती मात्र गरज थोडी लेट करताना पाहायला मिळते. या ठिकाणी जर विचार केला तर फलंदाज आपण पाहतोय मिस्टर किरण. कुठेतरी मनोज यांच्या बळीतनं मोठे फटकार आले होते. तदनंतर पाहिलं तर किरण आता आपला मनसुबा स्पष्ट करताना पाहायला मिळतोय. मोठे हिट करण्याचा प्रयत्न मात्र केले जात आहेत. मात्र औपचारिकता शिल्लक आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन मात्र या काही चेंडूवर होईल. चेंडू शिल्लक आहेत अजूनपर्यंत जर विचार केला तर 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघूया प्रेक्षकांचं मन रमलं जाईल का यामध्ये. नक्कीच वॉड शॉट या ठिकाणी नक्कीच स्विच हिट केला जातोय आणि चेंडू निघून जातोय सरळ सीमाला बाहेर 6 धावांचा. शेवटचे
शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आपण पाहतोय जर का किरणला या आधी जर फलंदाजीसाठी मात्र धाडलं गेलं असतं तर नक्कीच या सामन्याची काहीतरी कायापालट वेगळी असती. मात्र जर आणि तर क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर नक्कीच थारा नसतो. आम्ही त्यांचे शेवटचे चेंडू आणि सामना जर पाहिला तर एकतर्फा होताना पाहायला मिळतोय. तर जिंकलेल्या संघाचं अभिनंदन करेल आणि हारलेला संघ तुमचं मी कौतुक करेन. या स्पर्धेदरम्यान आपली जी चांगली खेळी आहे ती मात्र दाखवली गेली. धन्यवाद. दरम्यान आता होणारा सामना मोपाडा बॉईज वर्सेस साई एकता बिरवाडी. कृपया क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने ताबडतोब आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण